शासकीय सेवेत कायमस्वरूपी सामावून घ्यावं या मागणीसाठी आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचारी 19 ऑगस्टपासून बेमुदत संपावर गेले आहेत। सचिव ऐकत नसल्याचं आरोग्य मंत्र्यांकडून सांगण्यात येत असल्याची माहिती मिळत असल्यानं सचिव ऐकत नसतील तर आरोग्य मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या जयश्री शेळके यांनी केली। राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या अंतर्गत सर्व कंत्राटी कर्मचारी जेवढे काम करतात, राज्यभरातील कर्मचाऱ्यांनी जवळपास 19 तारखेपासून संबंध राज्यभरामध्ये काम बंद आंदोलन चालू केलेलं आहे आणि बुलढाणा जिल्ह्यातही जवळपास 750 कर्मचारी NRHMचे हे आज या ठिकाणी आपण पाहू शकता की आंदोलनाला बसलेले आहेत 19 तारखेपासून। मुळात हे राज्य सरकारचं अपयश आहे आणि आरोग्य विभागाचं अपयश आहे। NRHMच्या कर्मचाऱ्यांच्या समायोजनाच्या संदर्भामध्ये स्थानिक या निर्णयाच्या संदर्भामध्ये आरोग्य विभागाने जवळपास 14 मार्च 2024 रोजी शासन निर्णय काढलेला होता समायोजनाच्या संदर्भात। तो शासन निर्णयाची अंमलबजावणी अद्यापपर्यंत झालेली नाही आणि ती अंमलबजावणी झाली पाहिजे आणि एवढ्या या कर्मचाऱ्यांचं राज्यभरातील जवळपास 38,000 कर्मचाऱ्यांचं समायोजन हे झालं पाहिजे, यासाठी हे आंदोलन 19 तारखेपासून सुरू आहे। परंतु दुर्दैवाची गोष्ट आहे की आरोग्य विभाग आणि महाराष्ट्र शासन हे या कर्मचाऱ्यांकडे अजिबात पाहायला तयार नाही। यामुळे या सगळ्याचा फटका हा ग्रामीण भागाला बसतोय। ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र याला हा सगळा फटका बसतोय आणि आज वैद्यकीय अधिकाऱ्यांपासून तर शिपायांपर्यंत, स्वच्छता कर्मचाऱ्यांपर्यंत जवळपास 69 संवर्गाचे कर्मचारी, अधिकारी या ठिकाणी उपोषण करतायत, आंदोलन करतायत। यामुळे ग्रामीण आरोग्य व्यवस्थेवर खूप मोठा परिणाम होतोय। लोकांना खूप मोठ्या प्रमाणात याचा त्रास सहन करावा लागतोय आणि आरोग्य मंत्री जर असं म्हणत असतील की सचिव आमचा ऐकत नाही आणि त्याची अंमलबजावणी होत नाही, तर अशा आरोग्य मंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे।